नुकताच स्पर्धेबाहेर गेलाय. चाफेवाडीच्या संघाने त्यांना पराभवाचा धक्का दिलाय. म्हणजे ही स्पर्धा शिवनेरी चषकाचं हे 6वं पर्व एक वेगळ्या परीनं वेगळ्या अर्थानं देखील गाजले आहेत, जिथे प्रस्थापित संघांना या स्पर्धेच्या बाहेर जावं लागले. याचा अर्थ या वर्षामध्ये तर नवा विजेता येणारच, पण कोण जिंकणार याचं प्रेडिक्ट करणं देखील कठीण होते. आपण मॅचच्या दिशेने जाऊया, जिथे दोन संघ एकमेकांसमोर आलेत. एका बाजूला रावळेचा संघ मैदानावरती दाखल झालाय. त्रिशिका 11 आई गावदेवी वैतीपाडा आणि 311 जागमाता रावळे या दोन संघादरम्यानचा सामना. टॉस जिंकला होता जागमाता रावळेच्या संघाने आणि त्यांनी सांगितलं पहिल्यांदा मी फिल्डिंग करू, पहिल्यांदा मी क्षेत्ररक्षण करू. पण मागच्या सामन्याने एक गोष्ट दाखवल्या की किती टार्गेट असलं तर कदाचित तुमच्याकडे चांगली गोलंदाजी आहे, तर ती गोलंदाजी व्यवस्थित तुम्ही हाताळली तर मात्र टार्गेट डिपेंड होऊ शकतं. चला मॅचच्या दिशेने जाऊया. मॅचला होते सुरुवात. ऑल सेट ऑल गो. मॅच स्टार्ट झालाय आणि पहिला चेंडू स्टार्टर व्हावा. स्टार्टर मोटरसायकलचं तसं स्वॅग षटकाराने केले स्वागत. विराजच्या बॅटमधनं सिक्सर षटकार. थँक्यू. पॉझिटिव्ह इंटेंटनं सकारात्मक दृष्टिकोनातनं या सामन्याला सुरुवात केलेली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, तिथून तो खेचून आणला आणि त्या चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पार धाडलंय. षटकार. याच पद्धतीनं तुम्हाला खेळायचं आहे. याच पद्धतीनं थोडासा पॉझिटिव्ह अप्रोच तुमचा महत्वाचा आहे. जसं म्हणतात ना बाबा गणितामध्ये त्रिकोण, चौकोन, अष्टकोन, लघुकोन, पंचकोन, त्याच्यापेक्षा दृष्टिकोन महत्वाचा है. पॉइंट ऑफ व्यू आपका देखने का नजरिया किस तरह से है. पॉइंट ऑफ व्यू नील केनीवरती हमला केलाय. पहिला एक षटकार पाहिला, त्यानंतर हा फटका पहा. चेंडू चाललाय फाईन लेग रिजन मध्ये. चौकार 6-4 चौकार. थँक्यू. पहिला तर शफल केलं होतं, उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. तितका आखू टप्प्याचा चेंडू नव्हता, पण पहिला रीड केलं, त्या टप्प्याला बरोबर ओळखलं आणि चेंडूला पाठवलंय. चौकार. आता हेलिकॉप्टर उडवायचं होतं. बॉटमॅटचा वापर झालाय, पण कदाचित तितकं टेक ऑफ होऊ शकलं नाहीयेत, त्याच्यामुळे ते लँड झालंय. मैदानाच्या आतमध्येच लँड झालंय. बॉटमॅटचा वापर केला गेला होता. नील किनीनं पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा लांब ठेवला होता, त्यानंतर एक चौकार पाहिला. आता गुडलेन बनव त्या 2 मीटर 4 मीटर 6 मीटरच्या आसपास चेंडू हाताळला जातोय. आता आपण अशा स्टेजवरती आहेत तिथे कदाचित चुकाना तितकी संधी नाहीये. बाई गलती के लिए गुंजाइश नहीं है, या गलती नहीं करनी है. ऑफ स्टंपच्या बाहेर आता बीट करतोय. हे परफेक्ट लाईन आहे, परफेक्ट नाईल आहे. केळव्याचा असा खेळाडू ज्यानं आज जी प्रगती साधलेली आहे, नील किनीचा आपण उल्लेख करतोय, त्यानं जी प्रगती साधलेली आहे आणि तो देखील आज अखिल भारतीय स्तरावरती बऱ्याचशा स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय. त्याला कारण आहे त्याचं मेहनत, परिश्रम, आपल्या खेळामध्ये केलेला बदल आहे. आणि हेच कदाचित असावं नील किनीच्या खेळाचं रहस्य. जो बदल केलेला आहे, चेंजेस केलेले आहेत, त्या चेंजेसमुळेच आज नील किनीचं नाव देखील त्या अखिल भारतीय स्तरावरती, ऑल इंडिया स्तरावरती घेतलं जातं. जसा फलंदाज बदलला, विराट जसे नॉस्ट्रेकेनला आले, निकुंज राऊत आले, तसा थोडासा वेगळा पवित्रा नील किनीचा. उजव्या यष्टीच्या बाहेर 2 डॉट बॉल. बॅटला वरती लागलाय. थोडासा वरती लागला होता. नशिबाचा चौकार आहे. फॉर्च्यून फेवर द ब्रेव, तसं म्हणतात त्या किस्मत भी बहादूर का साथ देतीये. शेवटच्या बॉलवरती चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत फलकावरती 15. शेवटचा बॉल बघा. थोडासा गुडलेन म्हणून उचली घेणारा चेंडू होता. बॅटच्या बाहेर कडेला चेंडू लागला. यशच्या डोक्यावरनं चेंडू पार झालाय आणि या चौकारानं धावफलक झालाय. तर 15. पहिलं षटक संपले. धावा आहेत फलकावरती 15. विराज खेळतात 11 वरती आणि निकुंज राऊत खेळतायत 4 वरती. त्याच वेळेला जर पाहिले तर सापेवाडीतील प्रवीणजी पाटील आपल्याला विनंती, आपण देखील आदरपूर्वक स्टेजवरती यावं.
प्रवीणजी पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती येते 15. याच 15 धावाच्या सरासरीने करंट रनरेटनं आर असतो, CRR असतो. याच गतीनं जर संघ पुढे गेला तर कदाचित 90 धावा धापलकावरती पाहू शकतील. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. वीरू बाबरे सातपाडी गावचा खेळाडू आहे. वीरेंद्र बाबरे या खेळाडूचा देखील नावाचा डंका नेहमीच आपण ऐकतो. त्याला कारण एक अष्टपैलू खेळाडू, एक ऑलराऊंड परफॉर्मन्स त्यानं मागच्या 3-4 वर्षामध्ये दिलाय. म्हणून आज आयकॉन आज तो या संघामध्ये खेळतोय. आणि जो बरोबर टॉसचा जो बॉस आहे त्याच्यामध्ये जे बॅनर आहे त्याच्यामध्ये देखील त्याचा फोटो पाहू शकता. पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आले. ओ वे जबरदस्त कॅच. काय कॅच ठेपलाय आजच्या रात्रीतला. साई नहीं भाई, ये सही कैच पकड़ा है. बिल्कुल साहिल सही कैच पकड़ा है. जबरदस्त कॅच. आणि या कॅच न मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच आणलाय. अप्रतिम कॅच टिपलाय. पहिला वाटलं होतं की रीच होणार नाही, पोचणार नाही आहेत, पण शेवटच्या क्षणी जे डाईज लगावली त्या डाईज लगावत असताना विराटची खेळी संपुष्टात आलेत. रिप्ले पाहिला तर लक्षात येईल आपल्याला काय घडलं होतं. वीरूचा चेंडू होता, पहिला चेंडू होता, स्टॉक करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला थोडंसं दूरवरती होते क्षेत्ररक्षक. शेवटला जी डाईज लगावले ना, ओ हो, सुंदर, अप्रतिम स्वतःला झोकून दिलं. आणि हे सेलिब्रेशन चेहऱ्यावरती स्माइल सर्व काय सांगून देते. जो अटेम्प्ट केला, जो प्रयत्न केला तो सक्सेस झालाय. भाई पराक्रम असंच होत नाहीये, तुम्हाला परिश्रम करावे लागतात. परिश्रम केलं तर पराक्रम करतात आणि तेच कदाचित केले साईशनं. दुसऱ्या अँगलनं पहा, झेल टिपला, त्यानंतर हे सेलिब्रेशन होतं साहिलचं. नुकतेच प्रवीणजी पाटील यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालंय आणि त्यांच्याच माध्यमातून कल्पना प्रवीण पाटील चापेवाडी याचकडनं या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक योगदान आलंय. त्यांचं देखील मनापासून आभार आहे, कारण हे सर्व आपले आर्थिक दाते आहेत, त्यांचा आभार मानणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अतुल चंद्रकांत साने, विरातन बुद्रुक याचकडनं देखील 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय, त्यांचंही मनापासून आभार आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. अजय भगत क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी आल्यात. उजव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि साहिलचा तो झेल टिपलाय. अप्रतिम झेल. काही झेल आहेत ज्या शिवसेनी चषकामध्ये आपण नोट डाऊन करतो आणि या झेलासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज बाळा फायटर घाटीम याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आले. फुल टॉस बॉल जमीन लगत फटका खेळाय. जोपर्यंत डिपोटी क्षेत्ररक्षकात फील्ड करतील, थ्रो करतील. 2 धावा, टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज. भरपूर फॅन फॉलोवर आलाय, भरपूर प्रेक्षक वर्ग आलाय त्या टीमला सपोर्ट करण्यासाठी. त्रिशिका 11 आई गावदेवी वैद्य पडा या टीमला सपोर्ट करण्यासाठी. हा टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज. बाई ताली रुकणी नाही चाहिए. जितक्या टाळ्या येतील खेळाडूंना जोश येईल, टाळ्या येतील खेळाडूंना उत्साह येईल. ऑफ स्टंपच्या बाहेर जास्त बाहेर आहे, पण थोडं जास्त बाहेर आहे. वळतात आणि त्यांच्याकडे इशारा आहे तो व्हाईट बॉलचा इशारा. जास्त लेग कटर होता पण जास्त टर्न झाला शेवटला. बॅक ऑफ द हँड लेग कटर चेंडू हाताळला गेला होता वीरू बाबरीनं. जाग्यावरनं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि अशा पद्धतीने खेळत असताना तुम्हाला थोडंसं कदाचित त्या तंत्राचा विसर पडलाय. थोडीशी तकनीक गलत आहे. जसं आता अजय भगत खेळतोय, तंत्र थोडंसं उघडं पडलंय. हाही होता, लेग कटर होता, तंत्र थोडंसं उघडं पडलंय. अजय भाई थोडीशी तकनीक नाहीये तो तकलीफ हुई और फास्टर रन होता. खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करायचा होता, त्यामुळे आगाशी होते. त्यांना बीट करून चेंडू चालला. जोपर्यंत फील्ड करतील. 1 धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. या 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. जो संघ वाटला होता अगदी गाडी रमपम चालू होती, या 3ऱ्या 4थ्या गिअरमध्ये गाडी चालू होती, त्या गाडीला थोडासा ब्रेक लावण्याचं काम वीरू बाबरेच्या त्या एका विकेटनं आणि साहिलच्या त्या एका झेलानं थोडासा परिणाम साधलाय.
1.5 षटकांचा खेळ. धावा धापलकावरती 22. आपण पाहता शिवनेरी चषकाचा आजचा ग्रँड फिनालेचा दिवस आहे. अगदी सोनेरी दिवस आहे शिवनेरी चषकाचा. मानकरी कोण ठरणार या पर्वाचा विजेता? ऑफस्टमच्या बाहेर पॉइंटच्या डोक्यावर खेळ आहे. पाठलाग केला जातोय पण फक्त चेंडू आणण्यासाठी जातील कारण आउटफील्ड सुपरफास्ट. शेवटच्या चेंडूवरती अजय भगत यांच्या बॅटमधनं चौकार. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धापलकावरती 26. लॉस ऑफ 1 विकेट्स. 26 धावा एका गड्याच्या मोजल्यात. अप्रतिम कामगिरी अमय आगाशीची राहिलेली आहेत आणि आज ॲज अ आयकॉन म्हणून या टीम मधनं खेळण्यासाठी आलाय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अमय आगाशे असा रोल आहे. फक्त आता टीम मध्ये बघूया आपला कॅरेक्टर कसं प्ले करतोय. निकुंज राऊत स्ट्रायकरला 4 वरती खेळतोय. उलटा पालटा रिव्हर्स. पुढे नाही तर मागे रिव्हर्स खेळलाय. स्विच हिट केलाय. स्वीट केलाय षटकार. पहिल्या चेंडूला टप्पा पडला त्यानंतर तिथून पिक केलं ते चेंडूला स्विच हिट केलं होतं. काय प्रत्युत्तर दिले. प्रत्युत्तर काय दिले त्या खोलवा टप्प्यात चेंडू हाताला गेला होता. हे प्रत्युत्तर दिलं गेलंय. खोलवा टप्प्याचा चेंडू होता आणि तो पाठीमागे एसटीच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. दोन्ही पंच आहेत. दोन्ही पंचायत चर्चा करतात. निकुंज राऊत 10 वरती खेळतात. अजय भगत देखील 10 वरती खेळत असताना सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 32. टॉप 4 मध्ये कोण जाणार. टॉप 4 मध्ये प्रवेश कुठला संघ करणार. एक संघ आपण पाहिलाय. पंचांनी सांगितले की बाउन्स झालाय की नाही ते तिसरे पंच पाहतील. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. अमय आगाशे यांचा चेंडू. चला तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतात आणि मुख्य पंचाने ते तिसऱ्या पंचाने विचारले की एक्झॅक्टली आपल्याला
ते निरीक्षण नोंदवायचं आहे. थोडंसं क्लोज आहे त्याकरता पंच आपला डिस्कशन करतायत. ओके चला पंचाने आलाय इशारा आलाय की नॉट आउट आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. आपण खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला होता अमय आगाशीनं, थोडंसं क्लोज होतं त्याच्यामुळे पंचांनी एकमेकांचे डिस्कशन केलं आणि त्यानंतर हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. 32 धावा धापलकावरती आहेत. आता बॅटच्या आतल्याकडे लागला होता थोडासा इनसाइड एज लागला आणि चेंडू गेला लॉंग स्टॉप रिजन मध्ये. चौकार इनसाइड एज, चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये चौकार. 4 धावा. बाहेरचा चेंडू होता, थोडासा खाली राहिला होता बॅटला आतल्या कडेला चेंडू लागला. त्या बाकी निकुंज होती ते पाहतात बॅटला थोडासा केस केलं की बाबा बॅटला लागला, फक्त सुदैव होतं की स्टंप वरती नाही आलाय. धावा धापलकावरती 36. आकोटा पैदा आहे, यावरती प्रहार आहे. पुल 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 पॉवरफुल आहे. मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. पॉवरफुल स्ट्रोक. अकोटा पैदा चेंडू होता. या अकोटा पैदा चेंडूवरती बघा, याच्या अगोदरचा चेंडू होता बॅटच्या आतल्या कडेला, आता चेंडू लागला होता. त्यानंतर तो जो कमी उचली घेतलेला चेंडू होता, त्यानंतर जर आपण पाहिलं तर या चेंडूवरती एक पूलचा प्रहार. धावा धापलकावरती येते 42. 6 या षटकामध्ये आल्या 16 धावा. हो काय फटका खेळलाय तुम्ही. अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये फोरहँड बघता. हा फोरहँड फटका खेळलाय. फोर आर्म्स पॉवरफुल आहेत. हा समोर खेळलाय. षटकार. नाव है निकुंज, बासपन सा नाव है निकुंज. उसके बल्ले की गूंज, भाई बल्ले की गूंज सुनिए. निकुंजच्या बॅटची गूंज. काय बॅटिंग चाललंय, जबरदस्त बॅटिंग. अगदी उसली घेणारा चेंडू होता, डोळ्याच्या समोर फटका खेळलाय, समोर खेळलाय. फोर हँड पॉवरफुल आहेत. हा फोर हँड फटका खेळलाय. दोन आयकॉन एकमेकांसमोर आहेत, त्याच्यामुळे ऑफ स्टंपच्या बाहेर ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. सेन्सेबल क्रिकेट खेळलाय. एक धावे चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा जलद गतीनं पूर्ण केल्यात. 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्यात. अगदी सेन्सेबल क्रिकेट खेळलायत. या षटकाचा खेळ जर पाहिला, या ओव्हरमध्ये 3 षटकार 1 चौकार. या षटकामध्ये आल्या 24. आयकॉनच्या गोलंदाजीवरती केलेलं हे सर्वात मोठं आक्रमण आहे. सर्वात मोठं आक्रमण ते निकुंजनं केलेलं आहे. म्हणून म्हटलं होतं निकुंज के बल्ले की गूंज सुनिये. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धापलकावरती. 1 गडी बाद 50 धावा धापलकावरती येत असताना त्रिशिका 11 आई गावदेवी वैतीपाडा. अठ्ठावीस वरती बॅटिंग करतायत निकुंज राऊत आणि अजय भगत 10 वरती बॅटिंग करतायत. आणि ज्यावेळेला आयकॉनच्या अगेन्स्ट धावा येतात ना, त्याचा परिणाम वेगळा असतो. ज्यावेळेला आयकॉनच्या विरुद्ध तुम्ही धावा केल्यात ना, त्याचा इम्पॅक्ट थोडासा वेगळा असतो, त्याचा प्रभाव जाणवत असतो. आणि तोच प्रभाव कदाचित 311 जागमाता रावळेच्या
या पूर्ण थिंकिंग वरती डावपेच जे आखले होते, कदाचित स्ट्रॅटेजी आखली होती की 6 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावसंख्येपर्यंत थांबवायचं आहे आणि त्याच वेळेला तुमच्या आयकॉनवरती केलेलं आक्रमण तुम्हाला पुन्हा एकदा प्लॅन बी एक्झिक्यूट करावा लागणार आहे आणि तोच प्लॅन बी कदाचित वीरू बाबरेला पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये घेऊन आल्यात ते 311 जागमाता रावलेचा संघ. शिवनेरी चषकाचा थरार, चारी बाजूला प्रेक्षकांची संख्या आणि आज वैतीपाड्याचे देखील भरपूर प्रेक्षक वर्ग आल्यात आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी, आपल्या टीमचा हौसला अफजाई करण्यासाठी फार मोठ्या संख्येनं आल्यात आणि व्यासपीठ देखील पाहिलं तर अगदी मान्यवरांना फुलून गेलेले आहेत. आणि कारण शिवनेरी चषकाचा हा दैदीप्यमान सोहळा आहे. कालही म्हटलं होतं की पर्व 6वं आणि पाहतच राहावं असं हे पर्व आहे आणि या पर्वामध्ये आजची रात्र अगदी मंतरलेली रात्र. अकोटप्याचा चढू होता, हुक करायचा होता, आता दुधारी तलवार आहे. निकुंज आहे, दुसऱ्या बाजूला अजय आहेत. एक तरफ कुआ दूसरी तरफ खाई है, अब दोनों तरफ बराबर की पिटाई है. 4 सौकार. जागमाता रावल्यासाठी ही जोडी, ही पार्टनरशिप बिल्ड होते, ही भागीदारी, मोठी भागीदारी रचली जाते. एका बाजूला निकुंज राऊत आयकॉन आहे आणि अजय भगत सांगतोय की भाई आयकॉनच्या जोडीला आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, मी करू शकतो. अजय भगत सांगतो आय कॅन डू इट, आय विल गेट इट आणि आय डिझर्व इट. हा डिझर्व करणारा सिक्सर षटकार. गावदेवी वैतीपाड्याचा गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी, गावाच्या अभिमानासाठी मैदानावरती उतरलाय. म्हणून मी म्हटलं होतं की अजय घरत, अज्जू म्हटलं की प्रत्येकाला माहिती आहे, अज्जू भगत म्हटलं की काय खेळ आहे. म्हणून म्हटलं होतं ना, एका बाजूला आयकॉन आहे पण अजय भगत, अज्जू देखील सांगतो की आय कॅन डू इट, आय विल गेट इट आणि आय डिझर्व इट. मी हे करू शकतो, मला हे करायचं आहे आणि हे करण्यासाठीच मी मैदानावरती आलोय. ऑफ स्टंपच्या बाहेर बॅटची फेस थोडीशी ओपन केली होती, फ्लाइंग शिपच्या दिशेने चेंडू गेलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. या चौकार आणि षटकाराचे 2 महत्व आहेत. एक तर स्कोरबोर्ड वेगाने वाढलाय. हा चेंडू बघा, उजव्या एसटीच्या बाहेर बॅटची फेस थोडीशी ओपन केली होती, जोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. या चौकार षटकारांचे 2 समोर साई स्क्रीनच्या समोर काही प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांना विनंती आहे प्लीज त्याच्या समोर कोणी उभे राहू नका, थोडंसं दूर व्हा. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडंसं बीट केलं. कोलवा टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता, वाईड अँगलनं चेंडू हाताळला गेला होता. या षटकाचा खेळ पाहिला तर या षटकामध्ये सुरुवातीला एक चौकार, त्यानंतर षटकार. हा बघा वाईड अँगलनं हा चेंडू हाताळला गेला होता, एक वाईड यॉर्कर हाताळला, डॉट बॉल. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 11 धावा आल्यात. वीरू बाबरेच्या षटकामध्ये 11 रन, 11 धावा. मिस टाइम स्ट्रोक झालाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कॉलिंग झालंय, कॉलिंग झालंय. पाठीमागे हार्दिकनं सांगितले का भावा थांब, हा झेल माझा आहे, हा झेल मी टिपतो, इट्स माइन. आणि तो माइनचा झेल टिपलाय. फलंदाज निकुंज परतलाय माघारी. 28 धावांचं योगदान देऊन पॅव्हलियनच्या दिशेनं चालू लागलंय. थँक्यू. निकुंजचा खेळ बघा, 28 धावांची खेळी ज्याच्याने सुरुवात केली होती, स्टार्ट केला होता मॅचला. हा बॅटच्या थोड्याशा वरच्या बाजूला जिथे स्टिकर असतं ना त्या बाजूला चेंडू लागला होता. एक लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आले. हार्दिकनं सांगितलं की मिडॉन आणि लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते आणि त्यावेळेला मात्र लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने हार्दिकला सांगितलं की बाबा थांब, हा झेल मी टिपतो. बघा मिस टाइम, जसा चेंडू फटका केला ना तशी निराशा चेहऱ्यावरती निकुंजच्या दिसून आली होती. समजलं होतं की फटका थोडासा फसलाय, बरोबर कनेक्ट झाला नाहीये आणि हा झेल टिपत असताना फलंदाज बाद. आणि आता दुसरा एक आयकॉन खेळाडू यश किणी, माहीमचा खेळाडू, अरणवाडी गावचा खेळाडू आता मैदानावरती आलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर कट केलाय, कट पण प्रोटेक्शन आहे. डी पॉइंटला प्रोटेक्शन लावण्यात आलेलं आहे.
बहुधा त्याच्या खेळाची माहिती आहे, तो कसा खेळतो, कुठे खेळतो, कशा पद्धतीनं खेळतो. कारण माहीम आणि रावळे जास्त अंतर नाही आहेत, एकमेकांना खेळ माहिती आहेत, एकमेकांची भरपूर विरुद्ध खेळल्यात, जोडीला खेळल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत दाभोलकरती 2 गडी बाद 62 धावा. मागच्या 2 षटकाचा जर खेळ पाहिला तर मागच्या 2 षटकामध्ये 36 धावा आल्यात. मागच्या 2 ओव्हरमध्ये 36 धावा आल्यात. कलकीशी धून ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा शिवनेरी चषक 2026 मध्ये. आतापर्यंत पाहिलं तर या खेळीमध्ये 5 चौकार 5 षटकार या खेळीमध्ये येत असताना आपण पाहिल्यात. आणि त्याचमुळे काय झालं की हा स्कोरबोर्ड, चला पाण्याची व्यवस्था देखील मैदानाच्या आतमध्ये करा, पंच तिथे इशारा करतायत. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाभोलकरवरती 2 गडी बाद 62 धावा. आपण पुन्हा एकदा या स्पर्धेविषयी चर्चा करतोय कारण प्रेक्षकांची उपस्थिती सांगते की बाबा किती उत्सुकता त्या प्रेक्षकांना होती. कालही आम्ही म्हटलं होतं की चातकाला देखील आपली तहान भागवण्यासाठी ओढ असते, ती वर्षा ऋतूची. शिंपल्यातल्या थेंबालाही मोती होण्यासाठी ओढ असते, ती स्वाती नक्षत्राची. तशीच प्रत्येक खेळाडूला आपला खेळ दाखवण्यासाठी ओढ असते या शिवनेरी चषकाची. आणि आज त्या शिवनेरी चषकाचा हा रंगलेला सोहळा जो आपण अनुभवत आहेत, याची देही याची डोळा आणि हा सोहळा जो रंगलाय शिवनेरी चषकाचा. आणि आजचा हा शिवनेरी चषकाचा सोनेरी दिवस आहे, सोनेरी दिवस आहेत. काही जण पाहिलेत बघा, वेळ 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 टाईमही महत्वाची आहे रावले संघ, कारण 2.5 मिनिटाचा वेळ आपल्याजवळ आहे. त्याकरता तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला नयन पाटील हे महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये जर धावा गेल्या, या षटकामध्ये धावा आल्या तर मात्र जो स्कोरबोर्ड प्रोजेक्टेड स्कोर दिसतो ना 93, त्याच्या जवळ पोचेल हा गावदेवी त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडाचा संघ त्याच्या जवळ पोचेल. सध्या व्यासपीठावरती मान्यवरांना पाहू शकता, अक्षरशः मान्यवरांची पाहुण्यांची मांदेली या स्पर्धेला लाभलेली आहे. त्याला कारणही आहे, जसा आकाशालाही रंग हवे असतात, फुलांनाही गंध हवे असतात. आणि अशी स्पर्धा म्हटली की मान्यवर आणि पाहुणे देखील हवे असतात. आणि ते मान्यवर सध्या व्यासपीठावरती दाखल झालेत. पहिला चेंडू निर्धावा तळलाय. डॉट बॉलनं सुरुवात केली नयननं. डावखोऱ्या हाताचा हा गोलंदाज आहे. लेफ्ट हँडेड जसा गोलंदाज असतो ना, बऱ्याच वेळेला लेफ्ट हँड ऑर्थोडॉक्स स्पिनर असतो, नॅचरल स्पिनर असतो. हा नॅचरल स्पिनर आहे. लेफ्ट आर्म डावखोऱ्या हाताचा फिरकी गोलंदाज म्हणून नयन पाटीलचा उल्लेख नेहमीच केला जातोय. पुन्हा एकदा उलटा पुलटा इथे मिस केला 22चा इशारा होतो पंचाकडनं. हा मिस केलाय चेंडू केलाय लॉंग स्टंप रिजन मध्ये चौकार. अशा वेळेला मिस केला, ज्यावेळेला चांगली तुमचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय त्यावेळेला क्षेत्राची साथ लावणं गरजेचं आहे. ती निराशा चेहऱ्यावरती दोघांची आलेली आहे. अशा वेळेला चूक होणं किंवा मिस्टेक होणं कदाचित अपेक्षित नाहीये, कारण जसं आम्ही म्हटलं होतं की आताची जी स्टेज आहे ना, ती चुका करण्याची नाही आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं विठ्ठलवाडी येथील संजयजी मात्रे हे देखील सध्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक योगदान आले. त्यांचंही मनापासून आभार आहे. त्यांच्या जोडीनं विरतन बुद्रुक येथील नितीनजी साने यांच्या माध्यमातून देखील 555 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचंही मनापासून आभार आहे. हा कुटप्याचा चेंडू होता. पहिला तुम्ही तो चौकार दिला आणि त्यानंतर हा षटकार ठोकलाय यश किणीच्या बॅटमधनं. कडक स्ट्रोक षटकार.
झालाय शेवटचा बॉल आहे भाई, थोडासा जोर लगाइए राहुल टीम, थोडासा जोर लावा, थोडासा ताकद लगाइए. ताकद दुसऱ्या बाजूला लावली जाते. यश किणीच्या बॅटमधनं अगदी या समोरच्या दिशेनं षटकार ठोकलाय, सिक्सर. चौऱ्याऐंशी धावा धापलकावरती यश किणी. अप्रतिम बॅटिंग त्याने केलेली आहेत आणि प्रत्येकानं म्हणजे सुरुवातीला जर आपण पाहिलं तर निकुंजची बॅटिंग पहिली, अजय भगतनं त्याला दिलेली 7 आहेत आणि यश आता ती पार्टी जॉईन करतोय. या क्षणाला जर आपण पाहिलं तर 3 खेळ म्हणजे आणि टायमर संपलेले त्याच्यामुळे पंच करायच्या अगोदरच टायमर संपलेलं होतं. एक खेळाडू तुम्हाला आता सर्कलमध्ये घेणं बंधनकारक असणार आहे. बघा गोलंदाजी पाहिली तर नील किनेच्या पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, 2 षटकं वीरू वाबरेची 23 धावा. थोडंसं इकॉनॉमिकल ठरले इतरांच्या मानाने. अमय आगाशीचं एक 24 धावांचं मोठं षटक आलं होतं. मागचं षटक नयन पाटीलचं 18 धावांचं आले. आता चर्चा चालली ते आता शेवटच्या षटकामध्ये किती धावांच्या आत रोखलं जाणार आणि दुसऱ्या बाजूला त्रिशिका 11 आई गावदेवी वैतीपाडा विचार करते ते 100चा 100 धावांचा तो विचार करते, कारण 84 धावा झाल्यात 5 षटकामध्ये. ज्यावेळेला तुम्ही 17च्या आसपास जो करण रन रेट आहे ना तो 17च्या जवळ आहे आणि त्याच्यामुळे याच गतीनं याच वेगानं गेले ना तर कदाचित 100 धावा होऊ शकतील. बघा 16.80चा हा करण रन रेट आहे आणि त्याचा करंट लागलाय. जो करंट रन रेट आहे ना त्याचा थोडासा करंट धक्का इथे देखील लागलाय. शेवटचा षटक हाताळण्यासाठी नील किनीच्या खांद्यावरती जबाबदारी दिलेली आहे. अजय भगत बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक वरती आल्यात, कारण मागचं एक षटक जर आपण पाहिलं तर यश किनीनं फलंदाजी केली होती. ऑफ स्टंपच्या बाहेर जास्त बाहेर आहे. पंच वळतात, इशारा करतात जास्त बाहेर आहे. आणि प्रयत्न चांगला होता कारण थोडासा स्वेअर चेंडू होता. अटेम्प्ट केला होता की पॉईंटच्या डोक्यावरनं खेळूया, चांगला आहे. जसा अजय भगत अजू खेळतोय. आडव्या बॅटनं समोरचा चेंडू होता, थोडंसं अक्रॉस लाईन केलं, लाईनला मिस केलं होतं. यावेळेला जर आपण पाहिलं तर गुडलेनवरनं थोडंसं उचली गेला, लाईनला थोडंसं मिस केलं, पडला, थोडा आत आला हा चेंडू. धावा धापलकावरती येते 85. 2 गडी बाद 85 धावा. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. शेवटचं षटक सुरू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता चेंडूला. स्ट्राईक रोटेट करायची, स्ट्राईक यशला द्यायची आहेत. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. व्हाईट बॉल आलाय. एक विकेट जरूर गेलाय पण या व्हाईट बॉलनं स्ट्राईक रोटेट झालाय. यश स्ट्रायकर एंडला आलाय पण अजूची इनिंग देखील बहादार होती. आपण निकुंजचं कौतुक करतोय, यशचं कौतुक करतोय, पण आज याच गावदेवी वैतीपाड्याचा हा अज्जू भगत देखील कमाल केले. 21 धावांची सुरेख इनिंग त्याने निकुंजला साथ दिली, त्याने यशला साथ दिली, आपल्या टीमच्या या साथीनं. म्हणून हा टाळ्यांचा गजर हा अज्जूसाठी झालाय. टाळ्यांचा आवाज हा वैतीपाड्याच्या डगआउटमधनं येत असताना ठोकलाय. बॅक टू द बॉलर. डॉट बॉल. आता काय झाले माहिती का, जितकी हानी कमी होईल याची काळजी नील किनीला घ्यायची. अगोदर हानी झाले, असं नाही की थोडासा डिस्ट्रॉय अगोदर झाले, पण कमीत कमी हानी होईल याची काळजी पुढच्या 3-4 चेंडूवरती नील किनीला घ्यायची आहे.
कारण मागे काय झालंय कदाचित बदलू शकणार नाहीयेत. चेंडू चाललाय जोपर्यंत डिपोने क्षेत्ररक्षक येतील थ्रो होईल. धाव घेण्याचा प्रयत्न बाद कोण झाले पंच सांगतील आम्हाला. यशला परतावा लागलाय. नॉनस्ट्राईक एंडला फलंदाज बाद होतोय. यशची इनिंग 19 धावांची खेळी संपुष्टात. ओमकार का थांबले तो थोडासा होता प्रश्न आणि यशनं तेच सांगितलं की भावा तुला थांबायचं नव्हतं, तुला यायचं होतं का नॉनस्ट्राईक एंडला डेंजर एंडला तुला पोहोचायचं होतं. कदाचित ती कॉलिंग थोडीशी कमी पडली. ओमकार वैती 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 87 धावा धावफलकावरती आहेत. म्हणून नील किनीचा उल्लेख त्याच करता आम्ही करतोय की मागे काय घडलं कदाचित तुम्ही बदलू शकणार नाहीये. जे झालं ते पास झालं पण प्रेझेंटमध्ये कदाचित तो धावफलक 100च्या जवळ जाऊ शकतो. त्याला तुम्ही 92-90 पर्यंत रोखू शकता. ऑफस्टमच्या बाहेरनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला लोंगाच्या रिदनमध्ये थोडंसं फंबल झाला. फंबल आला असतो बॅट्समन गेट सेकंड. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचेल ते 89 धावांवरती धावफलक पोहोचलाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. टॉस जिंकला होता. 3-11 जागमाता रावल्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि गावदेवी वैतीपाडाने केलेला सुरुवात स्टार्ट. गुडलँडवरनं थोडासा उसळला, जास्त उसळला. आता स्ट्राईक रोटेट करायचा आहे. रोहितला स्ट्राईक द्यायचा आहे तर ओमकारला परतावं लागले. हे षटक त्याचसाठी महत्वाचं होतं. या षटकामध्ये कमीत कमी धावा जाईल याची काळजी नील किनी घेतोय. पुन्हा एकदा आपण कॅन्डीकडे जाऊया. शेवटचा बॉल बाकी आहे या इनिंग मधला. षटक महत्वाचं होतं कारण या षटकाच्या अगोदर जर पाहिलं तर 84 धावा झाल्या होत्या मागच्या 5 चेंडूवरती. शेवटचा बॉल आहे. यानंतरचा होणारा मॅच आपण त्याचं देखील अनाउन्समेंट होईल. शेवटचा बॉल मिस केला. जसं मी नील किनीचा उल्लेख केला होता या षटकामध्ये कदाचित कमी हानी होईल याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ती हानी कमी केले. या षटकामध्ये फक्त 5 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये 5 धावा. 89 धावा झाल्यात. 90 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण मॅच रफ अँड टफ आहे. रफ अँड टफ मॅच आहे कारण तितकी ताकद तितकी क्षमता 3-11 जागमाता रावलेकडे देखील आहेत. मजा येणाऱ्या मॅचला. यानंतरचा होणारा मॅच आराध्य 11 गोरसई बी आणि त्यांच्या समोर असणार आहे पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट मंच परिषद ज्यानं कालचा दिवस गाजवलाय. मोठ्या मोठ्या संघांना या स्पर्धेबाहेर जावं लागले. तो संघ खेळेल. प्रेक्षकांचा नेहमीच एक हॉट फेवरेट संघ राहिलाय गोरसे बी. या संघाशी पुढचा मॅच मोठा मॅच येतोय पण हा मॅच देखील महत्वाचा आहे. इथे 90 धावांचा पाठलाग 3-11 जागमाता रावलेला करायचं आहे. बॅटिंग आपण पाहिली ना तर विराजनं स्टार्ट केला होता. 11 धावांची खेळी त्याची. निकुंज जिनके बल्ले की गूंज हमने सुनी थी 28 धावांचं योगदान. अज्जू भगतनं 21 धावांचा जो छोटा कॅमिओ खेळलाय ना तोही महत्वाचा होता. यश किनीने केलेलं आक्रमण 20 धावांची खेळी त्याची आहेत. एक्स्ट्रा 7 होत्या. 14.83च्या सरासरीनं 6 षटकामध्ये केल्यात 89 धावा. 90 धावांचा पाठलाग करायचा आहे तो 3-11 जागमाता रावलेला. गोलंदाजी पाहिली तर सर्वच थोडेसे महागडे ठरले. एकच विरू बाबरे ज्यानं 11.50च्या सरासरीने 2 विकेट प्राप्त केले. बाकी निहिल असतील अमय असतील नयन थोडेसे महागडे ठरले. 90 धावांचा पाठलाग कसा होतोय ते पाहण्यासाठी आपण येऊया. जाऊया मुख्य व्यासपीठावरती. सन्मान्य श्रीयुत योगेश गडक तात्या तलाठी त्यांना विनंती करीन की आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 2000 रुपयाचं मंडळ त्यांचं मनस्वी आभार आहे. त्याचबरोबर जाऊया मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मानाकडे. हेमंत किणी यांना विनंती करतोय की आपण आदरणीय सन्मान्य श्रीयुत प्रवीण पाटील साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान करावं. शिवनेरी चषक आज अंतिम रात्र आणि या अंतिम रात्रीत अनेक पाहुणे मंडळी या स्पर्धेकडे वळाले आणि त्या प्रत्येकांचं आम्ही करतोय सहर्ष असं हार्दिक हार्दिक स्वागत. चला इथे आपण पाहतात स्वागत आणि सन्मान.
मुख्य व्यासपीठावरती खूप चांगली बॅटिंग राहिली पहिल्या डावामध्ये जे लोकल आयकॉन आणले. मी गावदेवी वैतीपाडाचं कौतुक का करीन, त्यांनी बिरवाडीचा तलाठी सर देखील इथे आलेत. सन्माननीय योगेश गडक तात्या तलाठी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहता 2000 रुपये या स्पर्धेकरिता आणि त्यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती सरचे हार्दिक स्वागत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मी विनंती करतोय अनिल किनी सरांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते आपण तलाठी साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. सन्माननीय योगेश गडक सर तलाठी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 2000 डॅशिंग अँड डायनामिक तलाठी सध्या आपल्याला पाहायला मिळतात अगदी यंग आणि त्यांचं आपण पाहतात या स्पर्धेमध्ये यथोचित स्वागत सन्मान अनिलजी किनी सर आणि ते क्षणचित्र कैद होतील आमच्या मुख्य डीबीएनच्या कॅमेरामध्ये आणि अनिल किनी सर आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करत असताना मॅचला इथून सुरुवात. खूप चांगला मॅच आमच्या साथीने क्रिकेट एक्सपर्ट हाच आवाज दूरदर्शन टीव्ही पर्यंत पोहोचला आणि तेच तुकाराम मंगेला सर व्हॉइस ऑफ नारंगी अगदी आयुष्यातील अनेक वर्ष क्रिकेटला त्यांनी दिली त्याचं समालोचक आणि नारंगीसाठी चांगले क्रिकेट देखील खेळले असावेत नो डाऊट. शिवनेरी चषक विराथन बुद्रुक नांदगडीपाडा या स्पर्धेमध्ये आपण पाहतायत सगळ्यांचं स्वागत. जे प्रेक्षक अगदी मोठ्या संख्येने इथे आता आपली जागा त्यांनी हॉट सीट बुक केलं ते देखील या मॅचचा आनंद घेतात. मैदानाच्या आतमध्ये एका छोट्याशा गावातून ज्यानं सातपाटी जिथे आपण पाहतात शेगटपाडा इथून जो खऱ्या अर्थानं खेळाडू पुढे आला आणि तोच सातपाटी गावचा सितारा ज्याचं नाव आहे वीरेंद्र बाबरे. वीरू बाबरे दाखल झाल्या मैदानाच्या आत. PN स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर आणि सध्या तो मैदानाच्या आत एका बाजूला निहिल किणी आणि दाखल झालेत. चांगलं क्रिकेट पहिल्या डावात देखील पाहिलं. मी जो उल्लेख करत होतो की लोकल आयकॉन जे यांनी आणले वैतना या संघानं वाढीवनं त्यामध्ये यश किणी अफलातून फलंदाजी अयुध स्पोर्ट्सचा तोही अँबॅसिडर राहिला. तदनंतर निकुंज राऊत अंडरम पासूनची केलेली सुरुवात आज अफलातून टेनिस बॉल क्रिकेटचा राजा झाला आणि बिरवाडी गावाला रिप्रेझेंट करत असताना त्यानं आज सफाळ्यामध्ये येऊन अगदी धुमाकूळ घातलं ते अर्थात निकुंज राऊत सध्या आपल्याला पाहायला मिळतात. क्रितेश घरत यांच्या तालमीत घडलेले हे खेळाडू आहेत आणि सध्या ते निकुंजने देखील बॅट चांगल्या पद्धतीने दाखवली. स्वागत आहे तुमचं तुकाराम सर. खूप चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळाला. आता या दुसऱ्या इनिंगला देखील तेवढीच ताकदीने मजा येणार आहे. नाही पहिला मॅच आपण जो बघितला ना आता कदाचित तो नेल बेटिंग होता थोडंसं म्हणजे रविवारचा दिवस होता शनिवारी कोण नका आणि केस कापत नाहीत पण तो नख कुरतडावा लागला होता तो. पण हा मॅच आहे ना हा ब्लॉकबस्टर आहे. हा डिशूमवाला मॅच आहे. पहिल्या इनिंगमध्ये डिशूम झाले आणि दुसऱ्या इनिंगमध्ये कदाचित तीच फायटिंग तीच डिशूम आपल्याला पाहायला मिळणार आहे. वीरू बाबरे निहिल किणी जोडी मैदानावरती आहे आणि पहिले षटक हाताळण्यासाठी विपुल सज्ज होतोय. विपुल भगत यांचा पहिला बॉल एका बाजूला निहिल किणी जागमात रावळे संघाचा अत्यंत महत्वाचा खेळाडू. क्या बात आहे. काही चेंडूला फिरवलं बघा अगदी मुख्य खेळपट्टीवरती. पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन आणि तदनंतर शार्प टर्न. आणि ज्यावेळेला वैतीपाडा संघ दाखल झाला कदाचित बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये गाणं होतं दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे ले जाएंगे आज शिवनेरी की ट्रॉफी हमी ले जाएंगे त्यांनी सेट केलं होतं आणि त्यामुळे ते गाणं गात गात या मैदानावरती आले आहेत आणि रावले देखील आहेत ते देखील सांगतील काहीतरी. टप्प्याचा चेंडू होता टॅप करण्याचा प्रयत्न. आता रावलेचा संघ निहिल किणी आणि तेही सांगते भाई जहा तेरी नजर है मेरी जा मुझको खबर आहे. तुमची नजर ज्या ट्रॉफीकडे आहेत त्याच ट्रॉफीला बघून आम्ही मैदानावरती आल्यात. सहजासहजी हार आम्ही मानणार नाही आहेत हे निहिल किणी आणि टीम या मैदानावरती दाखवतील. निश्चित स्वरूपात लढत चालू आहे. अगदी प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीकडे आज 7 संघांनी ते पाहिलेलं स्वप्न आहे. कुणाचं एकाचं स्वप्न सत्यात साकार होईल आणि अनेकांना धक्के घ्यावे लागतील की आम्ही इथे या स्पर्धेमध्ये हरलेलो आहोत. परंतु आता त्याचीच चाललेली भानगड. मैदानाच्या आत गोलंदाज तयार. 2 बॉल डॉट. तिसरा बॉल यावेळेला रिव्हर्स स्विच बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार. दमदार चौकार निहिल हरेश्वर किणीच्या बॅटमधनं. हा 4. जोडी नंबर 1 आहे वीरू बाबरे आणि निहिल किणी. जसं वीरू आहे निहिल आहे. आता निहिलचं नाव निहिल नसतं जय असतं तर जय वीरू बोलले असते पण ही जय वीरूवाली जोडी आहे. ही पालघरची जय वीरूवाली जोडी आहे आणि ही जर जोडी चालली तर मॅच मध्ये धमाल येणार. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू कट करायचा होता. चेंडू जरा यष्टीच्या हातामधनं गेला आहे. जसा आमचा श्वास आहे ना गळ्यापर्यंत आला होता. भाई हमारे साथ से तो गले में अटकी थी.
काही कानाक आपल्या खुर्चीवरनं उठले होते. जसा चेंडू बॅटला लागला ना, काळजामध्ये धस झालं होतं. अगदी हृदयामध्ये एक ठणकन आवाज यावा असा क्षण आला होता. बॅटला लागला होता. सुदैव एवढंच की झेल झाला नाहीयेत. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ संपला. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 रन. अगदी आपण पाहू शकाल या षटकातील 5वा बॉल. याही बॉलला निहिलच्या बॅटमधनं फॉलोइंग स्वीप बॉल चाललाय लांब 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 आणि खूपच लांब सीमा रेषेच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सलामी देणारा हा आलाय दिमागदार षटकार. 6 रन. बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की संध्याकाळचा सत्र हवा थोडीशी थांबलेली आहे. हवा वाहत नहीं है. लेकिन भाई ये नील की नहीं है. ऐसे भी हवा चले और नील की नहीं क्या है सबको पता चले. हा फटका खेळलाय बघा. गुडघा थोडासा वाकवला होता. प्रत्येकाला वाटतं होतं नील किनी थोडेसे वाकल्यात झुकल्यात प्रणाम करण्यासाठी. प्रणामसाठी नाही परिणामासाठी वाकले होते. परिणाम साधायचा होता षटकाराचा. तो षटकाराचा परिणाम त्यानं साधलाय. 90 धावांचा पाठलाग करायचा आहे. 15 धावांची सरासरी प्रति षटकामागे आहे. आता विपुलनं सुरुवात स्टार्ट केली होती डॉट डॉट बॉलनं. पुन्हा एकदा विपुलला त्याच ट्रॅकवरती यावं लागणार आहे. ट्रॅक थोडासा बाजूला गेलाय. एखादी गाडी जशी डिरेल होते ट्रॅकच्या बाहेर जाते तशी ट्रॅकच्या बाहेर तुमची गाडी गेलेत. पुन्हा एकदा ऑन ट्रॅक या. ऑन ट्रॅक या. विपुल समोर विपुल पण निहिल किनी पॉवरफुल. समोर विपुल आणि निहिल किनी पॉवरफुल बॅटिंग. अजून एक शानदार चौकार. युवराज याही नावाची सध्या चर्चा आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. पहिलाच बॉल विरूचा बॉल फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस टेकन. फलंदाज बाद वीरेंद्र बाबरे. शून्याचा चष्मा घालून बाद. अज्जू भगतनं कुठली चुकी नाही केली. कॅच टेकन. आणि हे आहेत संपूर्ण गावदेवी वैतीपाडा एन्जॉय करतायत. जनार्दन लक्ष्मण घरत साहेब डोंगरीपाडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 1001 रुपयाचं. सर पहिल्याच बॉलवरती विकेट. आणि हा बघा फटका फार काळ हवेत अगदी खाली लागला बॉटमला. आणि खूप चांगल्या पद्धतीने तिथे अज्जू भगतनं स्वतःला रेडी केलं. प्रिपेअर झाले आणि तदनंतर हातांची उंजळ अगदी योग्य. फलंदाज बाद. आणि त्याला कारण हे होते कारण आज 28 मार्चचा दिवस. 28 मार्चचा दिवस आहे आज. आणि गावदेवी वैतीपाडेचा युवराज जो युवराज जसा आला ना समोर युवराज आला तर राजकुमारचा तिथे विकेट घेतलाय. तो राजकुमार होता पण हा युवराज आहे. वीरू बाबरेचा उल्लेख तुम्ही केला होता बाबा मागच्या काही वर्षामध्ये त्याने केलेला खेळ. मग त्याचा विकेट घ्यायचा तर राजकुमारला बाद करायचा तर युवराज पाहिजे. आणि तोच युवराज आला आणि पहिल्या चेंडूवरती त्यानं विकेट प्राप्त केला. थोडंसं वेळ देणं गरजेचं आहे. पण आता काय झालंय 90 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक चेंडूवरती कदाचित प्रहार करणं गरजेचं आहे. स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. आणि त्याच उद्देशानं बॅटिंग करण्याचा प्रयत्न वीरूनं केला. वीरू माघारी परतलायत. हार्दिक आहे पण कधी कधी हार्ड हिटिंग करतो. जसा हार्दिक पंड्या आहे ना तसा हा हार्दिक आहे जो हार्ड हिटिंग आहे. आणि आज या टीमला त्रिशिलमन जगमाता रावलेला हार्दिकची गरज आहे. अनदेशी स्वरूपात सध्या आपण पाहू शकता गोलंदाज पुन्हा एकदा युवराज तयार. षटकातील दुसरा बॉल. नवीन फलंदाज हार्दिक साठी देखील बॉल चांगला लाऊड अपील. पंचांकडे अगदी मागणी करतात. पंच सांगतात की ना मुन्ना ना डॉट बॉल. इथून सर पाहायला मिळतोय हा डॉट बॉल. जसं तुम्ही उल्लेख केला की आता तो एक विकेट काय करून गेले बघा. एक विकेट
काय करून गेलाय. थोडंसं वरी आदळलाय, थोडंसं पिचिंगही बाहेर होती आणि त्याचकरता पंचांनी ते अपील होतं, ते अपील फेटाळलं. थोडंसं वर लागला, जिथे थायपॅड असतं ना त्या थायपॅडच्या आसपासचा चेंडू आदळला. त्या एका विकेटनं अगदी एनर्जी किती आले बघा. स्लोअर वन पण थोडासा दिशाहीन गोलंदाजी असं म्हणा की म्हटल्यास वावगं ठरणार नाही बघा. वेगळ्या करण्याचा बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळायचा होता, पण दिशेवरती नियंत्रण होतं. व्हाईट बॉलचा इशारा होतोय, एक्स्ट्रा रन ऍड होईल. स्कोर बंद मध्ये स्कोर 15-15. 15 धावा धावफलकावरती गोरसे बी या संघाचे इथे आगमन झालं, ज्यामधून आज ऑल इंडिया आयकॉन विवेक शेलार आणि बिलाल शेख खालिंग गावची खालिंग एक्सप्रेस सध्या इथे दाखल झालंय या शिवनेरी चषकामध्ये. आणि त्यांना विनंती करतोय, सन्माननीय धनेश दादा यांचं इथे आगमन होत आहे. आज आगरी दादा 007 आगरी समाजाला पडलेलं गोड स्वप्न, टेंबी खोडाव्याचं अनमोल रत्न आणि त्यांचं मात्र इथे आगमन होतं. त्यांच्या साथीनं आपल्याला पाहायला मिळत आहेत विंकोजी म्हात्रे आणि नितेश. हे खूप चांगले ऍक्टर आहेत. खऱ्या अर्थानं आगरी समाजाला हेवा वाटेल या पद्धतीने त्यांनी त्यांचं काम उर्फ विकास आणि ते आपल्याला पाहायला मिळतात. ऍक्टिंगमध्ये त्यांना विकास हा रोल आहे. आणि धनेश दादा यांचं हार्दिक स्वागत. आज साधी सुरुवात केली, परंतु मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आज अ गेस्ट म्हणून त्यांनी तो मान मिळवला आणि तेही मिळवायला त्यांनी त्यांची कलागुण, कौशल्य, नैपुण्य दाखवलं आणि समाजासोबत प्रबोधन आणि प्रबोधनासहित आगरी समाजाचा हा वारसा त्यांनी दाखवला. त्यांचं स्वागत आहे. धनेश दादा तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि अजून काही गोष्टी त्यांनी नक्कीच केल्या, त्यावरती आपण चर्चेला येणार आहोत. पण मॅच ही तितकंच महत्वाचं आहे. स्लोअर वन होता, ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता, थोडंसं लांबून खेळलं, दुरून खेळलं होतं. हे षटक बघा काय आले, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. या षटकाचा खेळ पाहिला तर जिथे महत्वाचा विकेट आला, एक धाव फक्त या ओव्हरमध्ये आले, तीही आले ती वाईटच्या स्वरूपात आलेत. अगदी टिचून मारा युवराज करतोय. खूप चांगली गोलंदाजी. युवराजचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नाव आहे युवराज आणि युवराज वैती सांगतात की होय, मी महत्वाचा गोलंदाज माझ्या संघाचा आहे. गोलंदाजी चांगली. यावेळेला हार्दिकसाठी हा बॉल थोडासा अप ट्रॅकरचा बॉलला पाठवून दिला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. कधीपासून जो संकटात होता हार्दिक, तो आता त्याला सूर सापडला. जो आपण पाहतात गोरसाई संघ दाखल झाल्यात, त्यांचं देखील स्वागत आहे. ऍक्शन मध्ये भावेश पवार स्वतःनं देखील इथे उपस्थिती दाखवलं. विवेक शेलार आणि बिलाल शेख हे ऑल इंडिया आयकॉन काय अफलातून क्रिकेट दाखवलं त्या संघानं आणि त्यांचं देखील इथे आगमन झालंय. सफाळे नगरीत विराथनच्या या मैदानात शिवनेरी चषकात तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. चला, स्वागत झाले आणि चौकारांना त्यांचं स्वागत झाले. बघा मॅच कसा बदलतो, मॅच कसा टर्न होतो, हे आपण क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच पाहिलेले आहेत. 25 चेंडूचा खेळ आहे, 71 धावांची आवश्यकता आहे. हा शेवटचा बॉल, ह्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. समोर खेळण्याचा प्रयत्न होता, मिड ऑफला फील्ड करते, फिल्डिंग चांगली आहे. आणि जसा मी उल्लेख केला होता की खांदे थोडेसे वर आले आहेत, बॉडी लँग्वेज बदलली आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 20. या षटकामध्ये आल्या 6 धावा. नील किनी 14 वरती बॅटिंग करतायत, हार्दिक 5 वरती बॅटिंग करतायत. 2 षटकांचा खेळ, धावा धावफलकावरती 20 किंवा 70 धावा अजूनही करायच्या आहेत. कंपॅरिझन बघा, मॅच कंपॅरिझन पाहिलं तर आफ्टर 2 ओव्हर त्या साईडला जर पाहिलं तर गावदेवी वैतीपाडा 26 होत्या, इथे 20 होत्या. जास्त काही फरक नाहीये, फक्त 6चा आहे फरक पडला त्या तिसऱ्या ओव्हरमध्ये, जिथे 24 धावा आल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये त्या 24 धावा आल्या, कदाचित तितक्या धावा आल्या मॅचमध्ये मजा येईल, रंगत येईल. 24 चेंडू आहेत आणि 24 मध्ये 70 करायचे आहेत. 24 बॉल आणि 70चा सामना, खूप चांगल्या पद्धतीचा सामना रंगला. एका बाजूला शिवनेरी चषकात पॉवर प्लेची दमदार अशी आपण पाहतात जी सुरुवात सध्या राहिलेली आहे. एका बाजूला गोलंदाजी करणाऱ्या संघानं आपला खूप चांगला इंटेंट दाखवला की प्रतिस्पर्धी संघ जरूर तुल्यबळ आहे, आम्ही देखील या स्पर्धेमध्ये चांगलंच क्रिकेट दाखवण्यासाठी आलोय. पॉवर प्लेची दमदार सुरुवात, युवराज वैतीचा अचूक मारा आणि इथे आपण पाहतात वीरेंद्र बाबरे वीरूला मात्र शून्यावरती बाद केलं. तदनंतरचे 3 बॉल डॉट युवराजचे. हार्दिक गरत देखील त्या थोडेसे त्रस्तच राहिले आणि ही त्याची गोलंदाजी आपण पाहतात. गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन, सगळ्या गोष्टी पाहिल्या. जाऊया मॅचकडे. इथे देखील आपण पाहतात काय गोलंदाजी आहे. अगदी घरून अभ्यास करून आलेत. पहिल्या दिवसात हा क्वालिफाय झाला संघ आणि तदनंतर भरपूर प्रॅक्टिस केली, एक्स्ट्रा एफर्ट दिले. शिवनेरी चषकाचा प्रथम क्रमांकाचा करंडकाकडे त्यांनी पाहिलंय आणि ती प्रॅक्टिस आता मैदानाच्या आतमध्ये दिसते. नक्की सराव महत्वाचा आहे, कारण जरी आपण क्वालिफाय झालो पण फक्त क्वालिफाय झालं याच्यावरती समाधान मानायचं का? त्याला नाही. एक पाऊला आपण 7 मध्ये आलोय, 7 मधनं 4 मध्ये जायचंय, 4 मधनं 2 मध्ये जायचंय आणि 2 मधनं 1 नंबर वरती जायचंय, टॉपला जायचंय. जर टॉपला जायचंय तर नॉन स्टॉप खेळायचंय, टॉपला जायचंय. कदाचित तोच विचार करून आज त्रिशिका 11
आई गावदेवी वैतीपाडाचा संघ हा मैदानावरती दाखल झालाय. 30 का आणि जागमाता रावलेसाठी देखील आहेत. स्विच इट करण्याचा प्रयत्न, खेळाडू थोडासा उसळलाय, थोडासा टर्न झालाय. मॅच ही उसळणार, मॅच ही टर्न होणार. चौकार. ऍक्शन रिप्ले, फटका खेळला खरा निहिलने आणि तदनंतर नशिबानं साथ दिली निहिलची, कारण तिथे खेळाडू होते अगदी त्यांच्या बाजूनं बॉलनं उसळी घेतली. बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. 22 बॉल आणि 22 बॉलमध्ये रन करायचे आहेत 65. हृदयाची स्पंदनं वाढली जातात. कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च निर्माण केलं जातं. एका बाजूला रावळे, एका बाजूला वैतरणा वाडीव. याही बॉल आपण पाहतायत, फटका खेळायचा होता. जिथे आपण पाहू शकता याही बॉलमध्ये गतीमध्ये परिवर्तन. आता हा कमबॅक होता गोलंदाजाचा आणि त्याला कारण आहे, जसा क्रिकेटचा खेळ है ना, म्हणजे हर बार कहते भाई ये डर वाला खेल है, लेकिन ये क्रिकेट का खेल डर वाला खेल आपको निडर होके खेलना पड़ता है. जब आप क्रिकेट निडर होके खेलोगे ना, तो आप लीडर बनकर बाहेर निघलोगे. त्याच्यामुळे क्रिकेटचा खेळ ज्या वेळेला तुम्ही जिंकण्याची इच्छा दाखवताना ती पराभूत होण्याच्या भीतीपेक्षा प्रबळ पाहिजे, तर मॅच मध्ये तुम्ही येऊ शकता. आता निखिल किनी वर्सेस विपुल हे बॅटल आहे मैदानावरती. बॉल हो, आज विपुल भाई आज कुछ अलग करेंगे. प्रत्येकाचा तो 17 प्रो असतो ना ऍपल, तो सांगतो ना, त्याची टॅगलाईन आहे कुछ अलग सोचे. आज वैतीपाडा टीम कुछ अलग सोच के, अलग दिमाग में लेके आज मैदान पे उतरी है. निश्चित स्वरूपात. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती सन्मान्य रघुनाथ रडका पाटील साहेब सरावली यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 3000 रुपयाचं आलं. मंडळ त्यांचं मनस्वी आभार मानते. धन्यवाद, थँक्यू सो मच. नेक्स्ट बॉल. यावेळेला रिव्हर्स स्विच केलाय, स्वाभाविक, कारण हा चेंडू खऱ्या अर्थानं आपण पाहतात फारच बाहेरचा होता. हात खोलण्याची संधी मिळाली, बॅट स्विच केली आणि त्यानंतर बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4. हाताला गेला होता, त्यावरती रिव्हर्स स्विपचा चौकार ठोकलाय. तो नील किनीने बघा चेंडूला येऊ दिलं, आपल्यापर्यंत पोहोचू दिलं. बघा एक षटक येणार होतं खराब, जे 6 धावांचं आलं होतं, तसं त्या इनिंग मध्ये पण 5 धावांचं षटक आलं होतं. पण एक मोठं षटक 10 धावांचं, 12 धावांचं, 15 धावांचं थोडंसं येणं ते गरज आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू ऑन द राईज खेळलाय, हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली, त्यानं टीमला झेल. बिग विकेट, विकेट. जोर का झटका धीरे से लगे नहीं भाई, ये जोर का झटका जोरात लागलाय. नील किनी बाद. मॅच एका बाजूला आराध्य 11 गोरसई ब आणि विपक्षात पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट म्हणजे परिषद. कालचा दिवस, कालची रात्र ज्यांच्या नावे, आणि त्या दोन्ही संघांना विनंती करीन की आपण टॉससाठी या. एका बाजूला संपूर्ण गावदेवी वैतीपाडा इथे दाखल झालाय. आपला घरचा संघ खेळतोय. कोणी ताई आल्यात, कोणी आई आल्यात, कोणी मावशी आले, कोणी आत्या आलाय, तिचा भाऊ खेळतोय, तिचा दादा खेळतोय, तिचा मुलगा खेळतोय. अशा अनेक इथे माता भगिनी देखील अगदी वैतरण्यावरनं दाखल झालेत, कारण गावचा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि खऱ्या अर्थानं तो वाढीवचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीनं, अगदी अलोट गर्दीनं आपल्या गावाला खूप चांगलं प्रोत्साहन, हे महत्वाचं आहे. संघामध्ये आम्ही फक्त 11 मध्ये नाहीत म्हणून आम्ही गावाला सपोर्ट नाही, हे नाही, तर हे आहेत गावदेवी वैतीपाडाचे समर्थक आणि ते सच्चे समर्थक. ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहताय. सध्या 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये रन करायच्यात 61 या मॅचमध्ये. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी या दोन्ही कॅप्टन, एका बाजूला गोरसई आणि एका बाजूला आपण पाहतायत आदिवासी समाज परिषद मंच पालघर. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. गोलंदाज तयार. या षटकातील पहिला बॉल युवराज वैती. पहिलाच बॉल ऑन साईडला हार्दिकनं फटका खेळलाय. डीपमधनं क्षेत्ररक्षक बॉलला प्रोटेक्शन देतील आणि तुर्तास मिळतंय, ती म्हणजे सिंगल. तुकाराम सर, या वेळेला आता जर तुम्ही इथून स्पीडअप नाही केलं तर मग थोड्याशा अडचणी वाढणार आहेत, परंतु त्या अडचणी वाढण्याच्या आत जर आले फटके मोठे, मॅचमध्ये मजा येईल. नक्की, जसं तुम्ही उल्लेख केला अडचणी, आणि ज्यावेळेला अडचणी येतात ना, त्या अडचणी कदाचित तुमच्या क्षमतेला पाहण्यासाठी येतात. तुम्ही कसं सामोरे जाता, कसं धैर्यानं सामोरे जाता, कडे अडचणीमध्ये मार्ग काढायचा असतो. अडचणीपासून लांब पडणं म्हणजे मोठ्या अडचणीत सापडण्यासारखं आहे. त्यामुळे थोडंसं क्रायसिस झाले आहेत, पण या क्रायसिसमध्ये ऑपॉर्च्युनिटी शोधा. आज जर पाहिलं तर जग थोडंसं वेगळ्या दिशेने चाललंय. आज महायुद्धाच्या दिशेने चाललंय. काही शेअर मार्केट कोसळतात, पण बाकीचे जण तोच वाट बघतात इन्व्हेस्ट करायला.
आता तेच इन्व्हेस्ट करायचं आहे. पण आज वेगळा आहे. या युवराज वैतीच्या नावामधली पहिली 2 वाक्य बघा. युवी, युवराज सिंग जसा असतो ना, हा युवी आहे. युवराज युवी, हा युवी आहे. आणि युवी आज प्रतिस्पर्ध्यावरती हावी ठरलाय. युवी प्रतिस्पर्ध्याच्या अगदी नाकामध्ये अगदी दम आणतोय या क्षणाला युवराज. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने उल्लेख केला, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी सध्या युवराज वैतीची. गोलंदाज तयार. यावला खोलातला बॉल, यशकिनी पुन्हा एक बॉलच्या मागे आणि तदनंतर क्षेत्ररक्षण चांगलं झालं. यशनं फलंदाजीने मन जिंकली, क्षेत्ररक्षण चांगलं करतात, महत्वाचं आहे. असा आयकॉन म्हणून तुमच्याकडनं फार अपेक्षा असता का, म्हणून वैतीपाडा संघ ऑल इंडिया आयकॉनच्या मागे नाही लागले तर त्यांनी ग्रामीण आयकॉन निवडले. हे त्यांना माहिती होतं की आपल्या पालघरच्या क्रिकेटमध्ये देखील तारे लखलखते सितारे युवा तयार झालेत, त्यांना देऊया संधी या स्पर्धेत. त्याने सांगितलं भाई आपके पास है वो खास है लेकिन हमारे पास है वो लाजवाब है. कदाचित सांगितलं असेल की पालघरमध्ये जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला आम्ही संधी देऊ आणि त्या टॅलेंटवरती विश्वास दाखवू. महत्वाचा काय विश्वास दाखवलाय. हा त्रिशिका 11 व्हाईट बॉलचा इशारा नाही, ओव्हर स्टेपिंग साठी. ओके. त्रिशिका 11 आई गावदेवी वैतीपाडाचा संघ खेळतोय. जसं मी विश्वासाचा उल्लेख केला, म्हणजे किरणजी कारभारे यांचा हा संघ आहे. त्यांनी देखील फार विश्वासाने या टीम वरती या मैदानावरती ते खेळण्यासाठी आलेत. बघा तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. पहिला टच, फर्स्ट टच महत्वाचा आहे. पहिला टच तो त्या पॉपिंग क्रीजच्या पुढे आहे. ओव्हर स्टेपिंग झालंय नाही झालंय, पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं. नितीश सरांनी त्यांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओके, कारण पहिला टच आहे ना तो त्या लाईनच्या मागे आहे. नेहमीच असं जे पॉपिंग क्रीजला पाहिलं जातं ना, पहिला टच कुठे आहे, पहिला टच थोडासा मागे आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलं इट्स ओके फेअर डिलिव्हरी. परंतु तो व्हाईट बॉल आहे. जरी तो नो नसला तरी तो पंचांनी सांगितलं की व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डला गती मिळते, जाऊन पोहोचते. ती म्हणजेच आतापर्यंत 32. संतोषजी गावड सरांनी आजच्या दिवसाकरिता लाईन पुन्हा एकदा घेऊन आलेत. शिवनेरी कमिटीच्या पोरांच्या अंगामध्ये आहेत तळपतं रक्त, कारण आम्ही आहेत महाराज शिवरायांचे भक्त. पर्व दुसरे असो किंवा चौथं, आम्ही माघार नाही येणार. आमच्या या शिवनेरी चषकातून आमच्या शिवरायांचे नाव नेहमी आमच्या मुखातून येणार. हे आहेत संतोष गावडचं. टेंबी खोडावे समोरच्या दिशेने फटका फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस टेकन. फलंदाज बाद. विकेटचं बटन. यस कॅन्डी. भक्त आहोत. क्रिकेट या खेळाला आम्ही देवतेप्रमाणे पुजतो. जो चांगले क्रिकेट खेळणार त्याची प्रशंसा करणार, आणि ते होते मयंक मैदानाच्या आत आले आणि युवराजच्या गोलंदाजीसाठी त्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने आपलं इमोशन व्यक्त केलं. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. या क्रिकेटच्या खेळामध्ये खऱ्या अर्थानं अनेकांच्या भावना आहेत आणि क्रिकेटच्या खेळाने या सगळ्या गोष्टी दिल्यात. सध्या 4 बॉलचा खेळ संपलाय सर. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 32ला स्थिती 3 धक्के. गोलंदाज तयार युवराज वैती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला खोलातला बॉल येतोय. इथून देखील समोरच्या दिशेनं साहिल चापके दाखल झालेत. आक्रमकतेसाठी जाणले जातात खरे, परंतु या मॅच मध्ये आता तुम्हाला 13 बॉलमध्ये रन करायचे आहेत, ते म्हणजेच खऱ्या अर्थानं 57. फार थोडंसं अशक्यप्राय आव्हान सध्या आले, कारण सुरुवातीला ज्या रन यायला होत्या त्या रन या आल्या नाही आहेत. 2 षटकापर्यंत कहाणी बरोबर होती, पण युवराजनं या मॅच मध्ये अगदी जो टर्निंग पॉईंट ठरला तो वीरू बाबरेचा विकेट, आणि त्यानंतर युवराजने हाताळलेली 2 षटकं म्हणजे 1.4 षटकं. 10 चेंडू त्याने हाताळल्यात, आणि 10 चेंडूवरती जर आपण पाहिलं 11 चेंडू हाताळल्यात, आणि त्याच्यावरती 10 धावा खर्च करताना 2 विकेट त्याने आतापर्यंत प्राप्त केल्यात. अमय आगाशे ॲज अ आयकॉन आहे मिरावडच्या टीमकडनं, बी युनायटेडकडनं खेळताना त्या खेळाडूला आपण भरपूर वेळा पाहिलंय. ऑफस्टमच्या बाहेर जास्त एफर्ट लावला जातोय. व्हाईट बॉलनं 1 स्कोअर फक्त पुढे जाईल, 1 धाव थोडीशी ऍड होईल स्कोरबोर्डमध्ये. सन्मान्य श्रीयुत अभिनंदन भोईर सर नगावे यांच्या माध्यमातून या स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू सिक्सर किंग त्याच्याकरिता आहे प्युरिफायरचा ॲक्वा. त्यांना विनंती करतोय अभिनंदन भोईर साहेब, आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल, या षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला फटका चांगला आहे. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. पिकअप स्ट्रोक. बॉल षटकारासाठी 6.
व्यासपीठावरती आणि त्यांचं हे सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. दिनेश कुमार गावड सर, अग्री दादू 007 या इंस्टाग्राम पेजवरती आपण जावा आणि खऱ्या अर्थानं जर तुम्ही तुमच्या आयुष्यात थोडंसं दुःखद घटना असतील, थोडेसे तुम्ही अपसेट असतील, तर त्यांच्या जाऊन रील बघा, तुम्हाला एक वेगळी ऊर्जा येईल. आणि त्याचं कारण आहेत ते गणेश दादा आणि त्यांच्या साथीने आपण पाहतात विकास. अगदी आपण पाहता एखाद्या हिरोला लाजवतील या पद्धतीने त्यांचे नितेश पाटील, परंतु त्यांचा रोल आहे विकास आणि विकास नावाने त्यांना आज संपूर्ण जग ओळखतं. हे आपल्या पालघरमध्ये सध्या ते विकास नावानं फेमस आहेत. म्हणजे ते त्या स्वतःचा जर दाखला काढायला गेले ना तरी पण विकास नावानेच मिळेल. आता त्यांनी कास्ट सर्टिफिकेटसाठी जरी गेलं ना ॲप्लिकेशन तरी तिथून रिजेक्ट होईल. बाबा तुमचं नाव विकास आहे, कारण विकासची जी भूमिका त्यांनी झक्कास निभावली आहे त्याच्यामुळे आज ते आहेत मंचावरती. आणि एक दुसरा म्हणजे जसं तुम्ही आगरीदादांचा उल्लेख केला बघा, आगरी भाषेमध्ये समाज प्रबोधन करणं, विनोदाचा भाग थोडासा बाजूला ठेवा, पण कदाचित एक थोडासा विचार उत्कर्ष तुम्ही केला ना तर आगरी भाषेला कुठेतरी थोडंसं मागे सरलं होतं. आज आपणही 2 आगरी जण येतात ना ते पण मराठीमध्ये बोलतात. पुढे जाऊन असं होईल ना की आगरी भाषा शिकायला क्लास लावायला लागतील. पण आगरीदादामुळे काय झालंय की ती आगरी भाषा अजून प्रत्येकाच्या अंगवळणी पडते, तोंडी येते. हे त्यांचं श्रेय आहे आगरीदादा 007चं. खूप चांगलं तुम्ही हे इथे वक्तव्य मांडलं, कारण खऱ्या अर्थानं गरज आहे. समाजाला आपण खऱ्या अर्थानं मागे आपण स्वतः घेऊन चाललो. आपली संस्कृती जपता आलं पाहिजे. याही बॉलला फटका खेळायचा होता, टॉप ऑफ द बॉल आले, डॉट बॉलने सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती निकुंज राऊत, ब्रँड आहे बिरवाडीचा. अगदी कमी कालावधीत ज्यानं स्वतःला खूप वेळा सिद्ध केलं. अंडरम क्रिकेट, साधं बॉक्स क्रिकेटपासून सुरुवात करणारा खेळाडू आज तुम्हाला सगळ्यांना त्यानं सफाळे क्रिकेट गाजवून दाखवलं आणि तोच सध्या दाखल झालाय. आणि त्याचा रोल दुसरा होता. याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर एक बॅटिंगचा रोल होता. हा देखील अटेम्प्ट जबरदस्त होता. साहिलचा फटका केलाय, साहिलनं चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार षटकार. काही फटके आपण जे पाहिलेले आहेत बघा, आकुटप्याचा चेंडू होता त्यावरती पूल केलं होतं, पूलला बरोबर सक्सेसफुल हा फटका खेळलाय. 4.2 षटकांचा खेळ झालाय. 46 धावा 10 पलकावरती आहेत. आता ज्यावेळेला 90 धावांचा पाठलाग करायचा तर अजून 44 पाहिजे 10 चेंडूवरती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा निकुंज राऊत. खूप चांगला फटका खेळला इथे. खरं आज प्रेक्षक राजे देखील प्रचंड बहुसंख्येनं दाखल झाले. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवनेरी चषकाची अगदी शेवटची रात्र, जिथे नजर जाईल तिथे आपण पाहतात प्रेक्षक, आणि समोरचा डोंगर अगदी नजारा बघण्यासारखा आहे. याही बॉल आपण पाहतात गतीमध्ये परिवर्तन, पंचांकडे मागणी केली खरी. आता इथून रनआउटची संधी बनते आणि फलंदाज साहिल चापके कॉम्प्रोमाइज करतात अमेयसाठी. फलंदाज बाद, रनआउटच्या स्वरूपात हा धक्का आलाय, तो म्हणजे चौथा. तुकाराम सर. आणि जसं गाणं लावलं होतं, एक व्हिडिओ आगरीदादाचा देखील आला होता याच पद्धतीनं. त्यांनी समाज प्रबोधन केलं होतं. त्याला कारणही होतं, कारण आज सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पण एक बातमी फिरते अशीच, आणि त्याचं प्रबोधन करणं देखील गरजेचं आहे. आकुटप्याचा चेंडू होता, शॉर्ट ऑन पूल केला, चेंडू चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. आणि त्याला उत्कर्ष कारण काय माहिती का, म्हणजे भारतामध्ये सध्या लोक आहेत ना, लोक लॉजिकला कमी ना मॅजिकला जास्त मानतात. म्हणून काय झालं माहिती का, सायंटिस्टच्या ऐवजी बाबा लोकांची चलती आहे. सायंटिस्टला कोण मानत नाही आहे, बाबा लोकांची जास्त चलती आहे, कारण ते लॉजिकला नाही मानत, जास्त मॅजिक पाहिजे त्यांना. आणि कदाचित ते कारण असावं, सध्या थोडंसं वातावरण वेगळं आहे. अगदी बरोबर तुम्ही जो आता उल्लेख केला. पंच दर्शवतात की घडलंय काय. स्क्रीनच्या समोर जे आमचे प्रेक्षक उभे आहेत, शिस्तबद्ध लाडके प्रेक्षक, त्यांना विनंती करतो की आपण तिथून थोडं शिफ्ट व्हा. जे आमचे प्रेक्षक आहेत, जो काळा पडदा लावलाय तुम्ही तिथे उभे आहात, जे खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती करतो की आपण थोडंसं शिफ्ट व्हा. आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय. येलो कलरचे टी शर्ट घालून काका आहेत, त्यांच्या बाजूने त्या बाजूला मुलं देखील आहेत, त्यांना विनंती करतो की आपण तिथून ऍडजस्ट व्हा. धन्यवाद. सध्या 8 बॉलमध्ये रन करायचे 40. 8 चेंडू आणि 40 धावा. 40 धावा आणि 8 चेंडू. प्रत्येक बॉलमध्ये मोठ्या फटक्याला तुम्हाला इथून आणावंच लागेल. पाहूया निकुंजचा पुढचा बॉल. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द स्टंप्स. कोलातला बॉल होता, बॉल चाललाय शॉर्ट पॉइंटला, तिथून बॉल येतोय, तो म्हणजे सिंगल. उमेश वैती संघाचे कॅप्टन बॉलला फील्ड करतात, मिळते सिंगल. 51 धावा धापलकावरती. आणि जसं तुम्ही उल्लेख केला 7 मध्ये 39, याचा अर्थ काय, प्रत्येक बॉलवरती तुम्हाला दे घुमा के, भाई दे घुमा के आपको खेलने का या प्रयास करना पडेगा. आशिष आलाय नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला. शेवटचा बॉल या 5व्या षटकातील शेवटचा चेंडू.
आकोटाप्याचा वेगवान 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 निघून तर पाहिलं. लेग कटर हाताळला, स्लोअर वन हाताळला आणि आता थोडासा वेगवान चेंडू हाताळाय. 6 चेंडूचा खेळ आहे. 39 धावांची आवश्यकता आहे. हा सर्व वैतीपाड्याचा क्राऊड आहे जो प्रेक्षक वर्ग आलाय. एकदा टाळ्यांचा गजर आपल्या टीमसाठी करा. वैतीपाडा जसा खेळलाय, वैतीपाडा जसा खेळलाय, ते आले, त्यानं पाहिलंय आणि त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकलेत. सन्मान्य श्रीयुत गिरीश राऊत साहेब, जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, सालवडचं अनमोल रत्न, त्या साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानाने येण्याची कृपा करावी. आदरणीय सन्मान्य श्रीयुत गिरीश राऊत साहेब, जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, आयुष्यातील अनेक वर्ष ज्यांनी भगव्या छताखाली दिली आणि एकनिष्ठ असा सच्चा कार्यकर्ता म्हणून सन्माननीय गिरीश राऊत साहेब, जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, जो मी उल्लेख केला की भगव्या छताखाली ज्यांनी आपलं आयुष्य अनेक वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले आणि तेच गिरीश राऊत साहेबांचं इथे आगमन होतं. त्यांच्या साथीनं नचिकेत पाटील सर, सरपंच वेढी मांजुर्ली, पालघर तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांचं देखील इथे आगमन. त्यांना करतोय विनंती की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या आणि VIP DIS वरती स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर याच गावच्या सरपंच मॅडम अंजली अर्जुन किनी मॅडम, त्याही दाखल झाल्यात. त्यांचं देखील स्वागत आहे. आपण सर्व आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढली. गिरीश राऊत सर, वेलकम. निश्चित स्वरूपात शिवाजीनगर प्रीमियर लीगमध्ये भेट पुन्हा एकदा झाली होती आणि एक ग्रेट पर्सन, त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत. जाऊया मॅचकडे. सर आलाय षटकार. षटकार आला आणि जसं मान्यवरांचं आगमन झालं त्याच वेळेला जर पाहिलं तर अमय आगाशी यांच्या बॅटमधनं हा सिक्सर चेंडू थोडासा आत आला आणि जसा आत आला तसा बॅटमधनं लागला आणि चेंडू पुन्हा एकदा बाहेर गेला. 5 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता विजयाच्या समीप आहे. जर आपण पाहिलं तर वैतीपाड्याचा संघ हा विजयाच्या समीप आहे. फक्त काही वेगळं झालं तर कदाचित त्रिशिलवान जागमाता रावले संघ या सामन्यामध्ये विजय होऊ शकेल. अमय आगाशे स्ट्रायकरेनला ऑफस्टमच्या बाहेर हा झेल कोणी घ्यायचा त्याच्यावरती चर्चा चालू होती. झेल घ्यायचा नाही घ्यायचा ते तो कॉलिंगमध्ये थोडीशी चुकी होती. डॉट बॉल आलाय. 4 चेंडूचा खेळ राहिलाय आणि आता सेलिब्रेशन थोडंसं चालू झालंय डगआउटमध्ये वैतीपाड्याच्या. व्हायलाच जेव्हा तुमचं गाव जिंकतो त्यावेळेला ती एक वेगळी फिलिंग असते, कारण गावासाठी सगळं काही समर्पण करतात खेळाडू. आज सेमीफायनलचं तिकीट त्यांना मिळणार आहे. 4 बॉलमध्ये रन करायचे 33. नेक्स्ट मॅच खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल. एका बाजूला गोरसे बी, ज्यामध्ये भावेश पवार, बिलाल शेख, विवेक शेलार, पवन केने आणि तदनंतर आपण पाहतायत खूप चांगल्या पद्धतीचे खेळाडू. पहिल्या दिवसात आपण पाहतात काय ज्यावेळेला आले होते खेळायला गोलंदाजीने प्रभावी केलं. धाकटी डहाणू या संघाला 8 वरती शरणागती पत्करायला लागली. 3 बॉल आहेत सर, 3 बॉलमध्ये रन करायच्यात 32. 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि सध्या अगदी जवळ पोहोचलाय त्रिशिका 11 आई गावदेवी. वैतीपाड्याचा संघ पायावरचा चेंडू होता, फ्लिक केला पण मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक झेल टिपला आहे. पाठीमागे जल्लोष आहे, टाळ्यांचा आवाज, शिट्यांचा आवाज. आज वैतीपाड्यावरनं का आलो इथे आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी, जसा तुम्ही उल्लेख केला होता गावासाठी आणि गावाच्या नावासाठी हा संघ इथे दाखल झालाय आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम हा प्रेक्षक वर्ग त्यांचा पाठीराखा या मैदानावरती करतोय. अजून एक विकेट, फलंदाज बाद झालाय आणि असं म्हटल्यास कदाचित उत्कर्ष वावगं ठरणार नाहीये. पहिल्या 2 सामन्यामध्ये 2 अपसेट ठरल्यात. एक अर्नाला हॉट फेवरेट होता, तो स्पर्धेबाहेर गेलाय आणि टीम जर पाहिली जागमाता रावले ही देखील एकदम तुल्यबल ताकदवान होती. 2 अपसेट, काय तिसऱ्या अपसेटची तयारी या 2 अपसेटने सुरू झाले का? निश्चित स्वरूपात खूप चांगलं विश्लेषण तुम्ही ते केलं आणि खऱ्या अर्थानं ते कालच्या दिवसापासून तो फॅक्ट आहे. चांगले संघ सहजगार झाले. सध्या षटकातील पुढचा बॉल यश केणी यांचा. इथे देखील बॉल डाऊन दी ट्रॅक. खऱ्या अर्थानं बॉल उसळी मिळाली नाही. यश केणीने आता स्वतःला दर्शवलं की मी गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. सातत्यानं आज बॅट्समन म्हणून त्यानं प्रभावी केलं. अयुध स्पोर्ट्स मनोहरचे ब्रँड अँबॅसिडर सध्या ऑन स्क्रीन यश केणी आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यानं सध्या आता गोलंदाजी केली, फलंदाजी देखील केली. 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये रन करायचे 32. शेवटचा बॉल ओव्हर दी स्टम्प्स. या बॉलला फटका खेळला बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि फक्त तिथे आपण पाहतायत टेकन, फलंदाज बाद. गावदेवी वैतीपाडा हा संघ सामना जिंकला खूप चांगल्या पद्धतीने. हे आहेत वैतीपाडाकर त्रिशिका 11.
संकट आली परंतु भगवा सोडला नाही आणि ते गिरीश राऊत साहेब आपल्याला पाहायला मिळतात या भगव्या छताखाली. एक राजकारण म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं एकनिष्ठ राहिले ते सन्माननीय गिरीश राऊत साहेब, जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय अनिलजी केणी सरांना की अनिलजी केणी सर आपण या तुमच्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मॅचच्या टॉससाठी आलेत का दोन टीम? तुम्हाला विनंती आहे की आपण टॉससाठी देखील या. थोडाच वेळात टॉस केला जाईल. एका बाजूला टीम आराध्या लवंज बजरंग गोरसईब, पवन केणे, कपिल केणे, संदेश केणे, भावेश पवार, सूरज केणे, राहुल अँड ऑल टीम इन ॲक्शन. आणि त्यांच्या सोबतीनं आज आयकॉन म्हणून भिवंडीचा बॉलला करतो जो लाल, त्याचं नाव बिलाल शेख आणि त्याच्या सोबतीनं प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार. Yes, thank you. दुसऱ्या बाजूला ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट. जाऊया मुख्य व्यासपीठावरती. खऱ्या अर्थानं जिथे स्वागत आणि सन्मान्य गिरीश राऊत साहेब आपल्याला पाहायला मिळतात फ्रेममध्ये अनिल केणी सरांच्या शुभ